तर मग काय काय झालं, सम्यक्त्व मार्गणा आहे ना. सम्यक्त्व मार्गणीमध्ये आपण भेद कुठले कुठले बघितले, फळावर लिहिलेले आहेत, खालच्या साईडला आहेत. औपशमिक, क्षायोपशमिक, क्षायिक, मिथ्यात्व, सासाधन, सम्यक मिथ्यात्व. हे 6 भेद काय आहेत, सम्यक्त्व मार्गणीचे आपण बघत आहोत. मग सम्यक्त्व मार्गणीचे हे बघत असताना मिथ्यात्व म्हणजे काय, विपरीत श्रद्धा सांगावं लागतंय का, नाही. ओके ठीक आहे. आता त्यानंतर सम्यक्त्व म्हणजे काय, समीचीन श्रद्धा. मग त्याचे 3 भेद झाले होते, औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक. आता नीट लक्ष द्या आहे ना. औपशमिक सम्यक्त्व कोणाला प्राप्त होतं सांगितलं होतं, जो पहिल्यांदा अनादि मिथ्यादृष्टी आहे त्या जीवाला औपशमिक पहिल्यांदा काय होतंय, औपशमिक सम्यक दर्शन होतंय. लक्षात आलं का, समजलं ना विषय. अनादि मिथ्यादृष्टी जीवाला काय होतं, पहिल्यांदा औपशमिक सम्यक दर्शन होतं. ओके, काल सांगितलं हे. हां, मग आता अनादि मिथ्यादृष्टी म्हणजे काय, कॉमन आहे, कॉमन उत्तर द्या. ज्यांना अगोदर कधी सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही त्याला आपण स्थूल रूपानं सांगितलं अनादि मिथ्यादृष्टी, विशेष रूपानं अजून पुढे बघणार नंतर. ठीक आहे, अनादि मिथ्यादृष्टी झालं. आणि साधी मिथ्यादृष्टी काय, बरोबर. आता मग पुढं सांगितलं तर आपण 7 प्रकृती बघितल्या. मोहनियाच्या मूळ 2 प्रकृती आहेत, दर्शन मोहनिया आणि, आता काय लिहिलं नाही, सगळं पुसणार आहे म्हणलं ना, हे पुढं पुढं असंच होणार आहे, सगळंच पुसलं जाणार आहे, सगळं पुढं पुढं. मग तुम्हाला तेव्हा कळेल, कळलं का, आमचं काहीच लक्षात नाही कुठलं चाललंय प्रकरण. म्हणून सांगतो, एक तर लिहून तर घ्या, नाही तर पाठ तर करा, 2च ऑप्शन आहेत आहे ना. नाहीतर मग तिसरं भगवंतांसारखं ज्ञातादृष्टा बना. कळलं. तर मग आता काय झालं, हा ना, दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय. आता हात वर करायचे, आता वेळ आली हात वर करायची आहे ना. दर्शन मोहनीयाचे 3 भेद पुरुषांमध्ये. पहिलं सोपं तर आहे, मला अपेक्षित आहे. दर्शन मोहनीयाचे 3 भेद, हां ऋषल भैया, सम्यक प्रकृती, छान सोपं आहे ना. पुढं त्यानंतर साहेब सांगायचं आहे ना. तर मग चारित्र मोहनीयाचे किती भेद आहेत, 25. कुठले, 16 कषाय आणि 9 कषाय. एवढं सोपं. 16 कषाय कळते, अनंतानुबंधी, अप्रत्यख्यान, प्रत्याख्यान, संजोन. येणार आहे पुढं सगळं, ठीक आहे ना. म्हणून मी आत्ता काय त्याला जास्त जोर देत नाही. आणि हास्यरती, रती वगैरे हे 9 कषाय. ह्या 25 मधले आपल्याला प्रयोजनभूत आत्ता किती आहेत, 4. कोणते, अनुबंधी 4. मग हे 4 चारित्र मोहनीयाचे 4 आणि दर्शन मोहनीयाचे 3, असे 7 प्रकृतींचा काय होतो आहे, जो उपशम करतो तो कोणता आहे, जीव. सम्यकदृष्टी म्हणजे मिथ्यादृष्टी कोण आहे, साधी मिथ्यादृष्टी. समजलं. 7 प्रकृतींचा उपशम करणारा कोण आहे, साधी मिथ्यादृष्टी, बरोबर. आणि 5 प्रकृतींचा उपशम करणारा अनादि मिथ्यादृष्टी. समजलं. 5, 2 कुठल्या सोडल्या, हां कळलं, समजतंय ना, का जड जातंय. मी आता नाही तर काय लिहिलं, आता झालंय ते आहे ना, 2 दिवस पक्क केलेलं आहे. तर मग आता त्याच्या पुढं काय झालं, आता त्यानंतर कोणी अनादि काळापासून मिथ्यादृष्टी आहे अशा जीवानं पहिल्यांदा प्रथमोपशम सम्यक दर्शन करणार नियमाने. कळलं, काल सांगितलं होतं ना. पहिल्यांदा प्रथमोपशम सम्यक दर्शन केलं. प्रथमोपशम सम्यक दर्शन झाल्यानंतर आता तिथं रस्ते फुटतात. ओके, रस्ते फुटले, ठीक आहे. काय झालं बघा बरं, तिथं घटवलेलं आहे तुम्हाला. सम्यक दर्शन झालं, मग तिथं मध्ये अंतराळ आहे ना, गॅप आहे. मग आता ते सम्यक्त्वाचा सगळा काळ आहे. मग आवली म्हणजे थोडासा काही अजून सम्यक दर्शन संपायच्या अगोदर जर त्याला कशाचा उदय आला तर तो सासाधन गुणस्थानात जातो. हात वर करा, हात वर करा, हात वर करा.
कशाचा उदय काल शिकवलंय तुम्हाला. कशाचा उदय आल्यानंतर तो सासाधन. हा काकी नाही, असं कशी चूक करता. अनंतानुबंधीपैकी एकाचा उदय आला तर तो काय होतो, सासाधन दुसऱ्या गुणस्थानात जातो, तेव्हा मिथ्यात्वाचा उदय नाही. दुसऱ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्वाचा उदय आला तर कुठलं गुणस्थान असणार, पहिलं गुणस्थान. कळलं का नाही, कळतंय का नाही. ठीक आहे, पुढं आता मला जास्त भगवान आत्मा दिसणार आहेत. मी सांगतोय अभ्यास, रोजचा अभ्यास रोज करा, रोजचा अभ्यास रोज करा. काय सिरियसली घेतात ते बघा कसे होणार आहेत, आणि जे नाही घेतात त्यांची पण गंमत बघा. आता हा कॅमेरा माझ्याकडे ती तुमच्यावर फिरवणार. आता तुम्ही कसे दिसताय असं होणार. ठीक आहे, तर मग आता पुढं काय झालं, सासाधन गुणस्थानामध्ये काय विशेषता आहे, अनंत अनुबंधीपैकी कशाचा तरी उदय आलेला आहे पण मिथ्यात्वाचा उदय नाही. मग सासाधन म्हणजे काय सांगा, हात वर करा, सांगितलेलं आहे काल. सासाधन म्हणजे काय. हां साहेब थांबा की थांबा, साहेब म्हणलं. हां हां, तो दुसरा साधन गुणस्थान आहे बरोबर. सम्यक्त्वापासून पडलाय आणि मिथ्यात्वामध्ये जाणार, तर मधला जो गॅप आहे त्याचं नाव आहे सासाधन गुणस्थान. म्हणजे जो काळ आहे का नाही मधला, काल खडू पाडला होता का नाही. हां असं करू ना तुम्ही. आता तिथं काय असतं, सासाधन म्हणजे शब्दशः सांगा, शब्दाची व्युत्पत्ती केली होती शब्दाची. स प्लस आसाधन. स म्हणजे सम्यक्त्व आणि आसाधन म्हणजे सम्यक्त्वाची इन्सल्ट केला. कळलं का, सम्यक्त्वाचा काय केला त्यानं, इन्सल्ट केला, विराधना केली. म्हणून सांगतोय रिस्पेक्ट करा, है ना. भले सम्यक दर्शन नसलं तरी सुद्धा ध्यानाचा रिस्पेक्ट करा. आणि जे ध्यानाचा रिस्पेक्ट करत नाहीत आणि ध्यान सोडून उठून जातात, तुम्ही बघा मग काय होणार आहेत, आहे ना. मग अशा प्रकारे त्या जीवाला काय झालं, इथं सासाधन गुणस्थान प्राप्त झालं. कळलं का नाही. हां मग सासाधन काळ खूप थोडा असतो. सासाधनाचा काळ किती असणार आहे, खूप थोडा. आवली 6 आवली, ते उत्कृष्ट झाला कमीत कमी, है ना. समजलं का नाही. मग तो एवढा काळ राहिला सासाधन गुणस्थानामध्ये, आणि सासाधनामधून नियमानं कुठं जाणार, पहिल्या गुणस्थानात जाणार. कळलं का नाही, लक्षात येते. हां मग सासाधन त्या सम्यक्त्व मार्गणीतलं सासाधन पण कळलं सगळ्यांना. आता 30 पुढं समजा त्या जीवाला अनंतानुबंधी 4चा उदय नाही आला, तर तिथं परत 3 रस्ते फुटलेले आहेत, है ना. कुठले, मिथ्यात्व, मिश्र आणि सम्यक प्रकृती. 3 तुकडे केलेत का नाही ते ना. कळलं का नाही. हां मग अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे की मग तो कुठं जाऊ शकतो, एकतर जर मिथ्यात्वाचा उदय आला तर मिथ्यात्व पहिल्या गुणस्थानात जाणार, मिश्राचा उदय आला तर 3रं गुणस्थान असणार. 3रं समजते, है ना. 3रं गुणस्थानाला कशाचे आपण उदाहरण दिलं होतं शास्त्रामध्ये सांगितले, दही गुळ. समजते का नाही. आता गुळ नसेल तर आपली साखर टाकली तर काय होतंय, श्रीखंड. कळलं का नाही. आता तुम्हाला उदाहरण लक्षात राहील का नाही श्रीखंडाचं. 3रं गुणस्थान म्हणजे श्रीखंड, गोड पण नाही आणि आंबट पण नाही, मिक्स आहे. समजलं का. मग असं ते 3रं गुणस्थान झालं का. आणि जर त्या जीवाला सांगितलं सम्यक प्रकृतीचा उदय सुरू झाला तर काय, कुठलं गुणस्थान, हां क्षयक्षम सम्यक्त्वाला काय होणार, प्राप्त होणार. समजतंय का. तिथं भेद आहेत ना.
औपशमिक वरून आता काय सुरू झाला? क्षयक्षमिक. हा नियम आहे की औपशमिक वरून त्या जीवाला सम्यक्त्व टिकवायचं असेल तर क्षयक्षम सम्यक दर्शनामध्येच जातो. औपशमिक वरून क्षयिक कधीही होत नाही. औपशमिक सम्यक्त्वातून डायरेक्ट क्षयिक सम्यक्त्व कधीही होत नाही. औपशमिक मधून कुठे जाणार? मी आज सगळे नियम सांगायला लागलोय, खूप आहेत, भरभर लिहा, लक्षात ठेवा. समजते का नाही? सुरेश भाई समजतंय का? एवढं सांगा फक्त, विचारत नाही. समजतंय का एवढं सांगा फक्त, थोडं. बरं, अजून मला सोपं करायला लागेल. औपशमिक सम्यक्त्वातून तो जीव काय होतो आहे? क्षयक्षमिक सम्यक्त्वात जातो. हा सोपा नियम. बाकीचं काय लक्षात राहिलं नाही राहिलं आहे ना? एवढा तर नियम लक्षात राहिला ना. जर सम्यक प्रकृतीचा उदय आला तर, कळलं का नाही? उदय आला तर औपशमिक सम्यक्त्वातनं क्षयक्षमिक सम्यक्त्वात जातो. ठीक आहे? नाहीतर मिथ्यात्वात जाणार. पण जेव्हा जेव्हा क्षयक्षम सम्यक दर्शन करायचं आहे तेव्हा तेव्हा उपशम सम्यक्त्व पाहिजे असा नियम नाही. काय म्हणलं कळलं का? काय म्हणलं कळलं? जेव्हा जेव्हा क्षयक्षम सम्यक दर्शन करायचं आहे तेव्हा तेव्हा त्याच्या अगोदर उपशम सम्यक्त्व पाहिजे असा नियम नाही आहे. कोण अनादि मिथ्या दृष्टीनं पहिला औपशमिक सम्यक दर्शन केलं, परत मिथ्यात्वात गेला आणि परत सम्यक्त्व करायचं असेल तर मग तो डायरेक्ट मिथ्यात्वातनं सुद्धा क्षयक्षम सम्यक दर्शन करू शकतो. कळलं का? नाही कळलं? बरं, हळूहळू सांगतो आहे ना. अनादि मिथ्या दृष्टी जीवानं पहिल्यांदा काय केलं? उपशम सम्यक्त्व केलं. कुठलं केलं? उपशम सम्यक्त्व. तिथून समजा तो मिथ्यात्वामध्ये गेला, मिथ्यात्वात जाईल, सासाधन जाईल, मिश्र जाईल, कुठं पण जाऊ दे, परंतु सम्यक्त्वात नाही गेला आहे ना. मिथ्यात्वामध्ये गेला, ठीक आहे, आणि कालांतरानं त्याने परत सम्यक दर्शन केलं आहे ना, तर त्याला कुठलं सम्यक दर्शन असणार? क्षयक्षमिक सम्यक दर्शन. कळलं का काय म्हणलं ते? मग औपशमिक सम्यक्त्वातून लगेच औपशमिक सम्यक्त्व होत नाही. त्याला खूप वर्षांचा काळ गेल्यानंतर आहे ना ते सम्यक्त्व होतं. काय म्हणलं कळलं? मी अजून नाही जास्त विस्तार सांग, पुढं जाऊन सगळे येणार आहे ते. एकदा जर औपशमिक सम्यक दर्शन झालं, कळलं का, तर त्याला खूप मोठा काळ आहे, तो असंख्यात वर्षांचा काळ आहे. असंख्यात वर्षांचा काळ उलटल्यानंतर मग परत औपशमिक सम्यक दर्शन होऊ शकतं. तोपर्यंत तिथं औपशमिक सम्यक दर्शनला पात्रच नाही, तो होऊच शकत नाही. कळलं का? मग मध्ये जर सम्यक दर्शन झालं कुठलं, तर कुठलं होऊ शकतंय? क्षयक्षमिक सम्यक दर्शन. कळतंय का नाही कळत? समजलं आहे ना? म्हणून औपशमिक जे सम्यक्त्व आहे ते फक्त अंतर्मुहूर्तच आहे. ते नियमानं काय होणार आहे? नष्ट होणारच आहे. त्याचा एंड होणार आहे. ते जास्त काळ टिकत नाही. कळते ना सगळ्यांना? आता मला खरं विस्तारानं लय घ्यायचं होतं सगळं, पण मला नाही वाटत आता ह्यांना सगळ्यांना काय काय पुढं कळणार आहे ना. काय करू? अवघड जाऊ का नको प्रश्न आहे मला. नको, इथंच राहू दे. बरं, ठीक आहे ना. बरं, कालचा तर विषय समजला का आता सगळ्यांना? अनादि मिथ्या दृष्टी, त्याला पहिल्यांदा कुठलं सम्यक दर्शन होणार? औपशमिक. ओके. हां, औपशमिक सम्यक दर्शन झाल्यानंतर 4 रस्ते फुटले आहे ना. जर अनंतानुबंधी एकाचा कशाचा उदय आला तर तो कुठला जाणार? समजा त्याचा कुणाचा उदय नाही आला तर कुठे जाऊ शकतो? मिथ्यात्वामध्ये. दिसते ना वर मिथ्यात्व? हां ना. त्याचा नाही उदय आला तर मिश्र म्हणजे तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकतो. त्याचा नाही उदय आला तर सम्यक प्रकृती. 4 रस्ते समजले ना आता? समजले का नाही आता? आणि जर सम्यक प्रकृतीचा उदय आला म्हणजे कुठलं सम्यक दर्शन सुरू झालं? क्षयक्षमिक सम्यक दर्शन. नियम लिहून घ्या. क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये सम्यक्त्व प्रकृतीचाच उदय असतो.
काय असतो? सम्यक प्रकृतीचा. दर्शन मोहनीयाची सम्यक प्रकृती आहे ना, त्या सम्यक प्रकृतीचा काय असतो? उदय असतो. आणि जिथं सम्यक प्रकृतीचा उदय आहे तिथं क्षयोक्षम सम्यक दर्शन आहे. एवढं तर समजलं का नाही समजलं? कळलं का नाही? ही सम्यक तो मार्गाने थोडीशी जड जाणार आहे ना, परंतु ज्यांनी थोडंसं वारंवार कॉन्सन्ट्रेशन करा, अभ्यास करा, सोपं जाणार, मी गॅरंटी सांगतो आहे ना. फक्त एवढी अपेक्षा ठेवू ना कोणा जीवाला पहिल्यांदा कळेल, कोणा जीवाला दोनदा कळेल, कोणा जीवाला 4 वेळा ऐकल्यावर कळेल, पण कळलं. फक्त कॉन्सन्ट्रेशन आवश्यक आहे. ठीक आहे. आता कोण रिपीट करेल? आत्ता सांगितलेलं एवढीच गोष्ट, अनादि मिथ्या दृष्टीपासून 4 रस्ते फुटतात आणि मग ते कसं होतं, काय होतं, हे कोण न अडखळता रिपीट करू शकेल? सांगा, हात वर करा फक्त. कोण रिपीट करू शकते आत्ता मी सांगितलेलं? म्हणजे जर पुरुषांना पण परत आता कळतंय. क्रांतिकाकी हां मोठ्यानं बाकीच्या नाही ऐकायचं आहे, मला नाही फक्त ऐकायचं. हां 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 पहिलं औपशमिक सम्यक तो होतं. कळलं? आता त्यानंतर काय होतं? हां म्हणजे सम्यक, आता ते औपशमिक सम्यक तो संपणार आहे ना, त्याची एक्सपायरी डेट आहे अंतर्मुहूर्तानंतर. मग ते संपायच्या अगोदर जर अनंत अनुबंधी किंवा कशाचा उदय आला तर जातो. बरोबर. दुसऱ्या सासाधन कळते का? हां इथं फक्त इथं बघितलं तरी सुद्धा कळते. हां पुढं. हां सासाधनाचा काळ संपला आहे ना, आणि तिथं अनंत अनुबंधीचा उदय नाही आला. मग आता तो परत कुठं जाणार? एक तर मिथ्यात्वात जाऊ शकतो, नाहीतर मिश्रात जाऊ शकतो. म्हणजे तसा त्या प्रकृतीचा उदय आला तर सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर मिश्रामध्ये, आणि सम्यक प्रकृतीचा उदय आला तर कुठलं? क्षयक्षमिक सम्यक दर्शन. क्षयक्षमिक सम्यक दर्शन सापडलं का नाही? समजलं का नाही? हां मग आता अजून पुढं एक गोष्ट सांगितली, मी आता दाखवतोच. जर कोणी जीव आहे आता ह्या समयामध्ये काय केलेलं आहे? ह्या समयामध्ये औपशमिक सम्यक दर्शन प्राप्त केलेलं आहे, तर पुढचे असंख्यात वर्ष या असंख्यात काळ गेल्यानंतरच तो औपशमिक सम्यक दर्शन करू शकतो. एवढा गॅप द्यावाच लागतो त्याला. किती? असंख्यात काळ द्यावा लागतो. कळलं? तोपर्यंत तो औपशमिक सम्यक दर्शन करायला पात्र नाही. पण एवढ्या काळामध्ये जर त्याला सम्यक दर्शन करायचं असेल तर तो क्षयक्षमिक किंवा क्षयिक सुद्धा करू शकतो. समजलं का काय म्हणलं ते? पण औपशमिक पासून परत दुसऱ्यांदा औपशमिक करायचं असेल तर त्याला ड्युरेशन किती पाहिजे? एवढा गॅप पाहिजे. असंख्यात काळ जाणार. तो किती असंख्यात आहे काय ते आत्ता नाही सांगत. हां लक्षात आलं का काय एवढं? त्यामुळं कोण्या जीवाला औपशमिक सम्यक्त्वातून पटदिशी दुसरं परत औपशमिक सम्यक दर्शन सहजासहजी लगेच होत नाही, तेवढा गॅप झाला. जर मध्ये सम्यक्त्व करायचं असेल तर कुठलं होऊ शकतं त्याला? क्षयक्षमिक किंवा क्षयिक. आता क्षयिक सम्यक्त्वाची ही स्पेशालिटी आहे की एकदा जर क्षयिक सम्यक दर्शन झालं तर ते कधीही नष्ट होत नाही. ते क्षयिक सम्यक दर्शन तुम्हाला कुठं घेऊन जाते? मोक्षालाच. परत मिथ्यात्व येत नाही. भारी आहे का नाही? काय चर्चय? क्षयिक सम्यक दर्शन जर एकदा झालं तर ते काय करत आहे? परत मिथ्यात्वामध्ये कधीच येणार नाही. म्हणजे जे जे जीव मोक्षाला जाणार आहेत त्याच भावामध्ये त्यांना क्षयिक सम्यक दर्शनच असतं. कळलं का नाही? आलं का लक्षात?
पॉईंट कळाला का नाही? पुरुषांनी काय तर होय तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा. काय सांगितलं मी आता? क्षायिक सम्यक्त्व जे आहे ते एकदा प्राप्त झालं तर तो जीव परत मिथ्यात्व, सासादन, मिश्र इकडं जातच नाही, कारण ते सगळे कर्म त्यांनी नष्ट करून टाकलेत, क्षय करून टाकलेत. ओके, हे तर सोपं आहे ना. जेवढं सोपं आहे तेवढं ग्रहण करा, जेवढं नाही कळत तेवढं मग आपण स्किपच करायचं, अशी सवय लावायला लागेल आहे ना. पण 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 थोडं लिहित असाल तर मग सगळं कळणार हळूहळू. ठीक आहे, पुढं आता क्षायोक्षमिक सम्यक दर्शन काय होतं? औपशमिक सम्यक दर्शन नियमानं सुटणार. औपशमिक सम्यक्त्वाचा अंतर्मुहूर्तच आहे. जगन्य पण काळ अंतर्मुहूर्त आहे, उत्कृष्ट काळ पण अंतर्मुहूर्तच आहे. हां, आता ते त्यात अंतर्मुहूर्तात पण असंख्यात भेद आहेत, पण खूप छोटा काळ आहे औपशमिक सम्यक्त्वाचा. हां, आणि अंतर्मुहूर्त म्हणजे 48 मिनटं लावू नका, वारंवार सांगतोय. ते खूप मोठे झाले अंतर्मुहूर्त, एवढे मोठे नाहीत आपले. आहे ना. झालं का? लिहून झालं का महिलांचं? पुढचं सांगू का? हां, मग क्षायिक सम्यक्त्वाची महिमा आज आपण प्रकरण बघितलं, औपशमिक बघितलं, क्षायिक बघितलं. आता काय राहिलंय? क्षायोक्षमिक सम्यक्त्व. पण कोण्या जीवाला क्षायोक्षमिक सम्यक्त्व जे आहे ते वारंवार होऊ शकतं. क्षायोक्षमिक सम्यक्त्व झालं, परत मिथ्यात्वात गेला किंवा दुसऱ्या गुणस्थानात गेला, परत क्षायोक्षमिक सम्यक्त्व झालं, परत कुठल्या तरी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कुठल्या वगैरे गुणस्थानात गेला, परत क्षायोक्षमिक, असं वारंवार होऊ शकतं. एका भावामध्ये पण वारंवार होऊ शकतं. कळलं का? आणि मिथ्यात्वात जायला पाहिजे असा पण क्षायोक्षमिक सम्यक्त्वाचा नियम नाही. एका भावातून दुसऱ्या भावामध्ये वगैरे सुद्धा त्याला पण नियम आहे, जाऊ दे. मग क्षायोक्षमिक सम्यक्त्व जे आहे मग ते जास्त काळ टिकू शकतं, टिकू शकतं. नियम नाही बरं का, हे सगळं तुमच्या परिणामावर डिपेंड आहे. कळलं का? तुमचे परिणाम बिघडले तसं गुणस्थान बदललं आहे ना. पण जर तुमचे परिणाम समीचीन राहिले तर गुणस्थान राहिलं आहे ना. समजलं का इथंपर्यंत? आता ह्याच्यापेक्षा जास्त नको होतं. मला क्षयक्षम घटवायचं होतं, पण आता क्षयक्षम उद्याच्यालाच घटवेल. आज एवढाच अभ्यास भरपूर. पण प्लीज रोजचा अभ्यास रोज करा. नाही कराल तर मग मी म्हणलं ना, फक्त भगवान बघायचे आहे ना. आणि असं घडणार आहे, पुढं पुढं घडणार. तुम्ही काय करणार शेवटी? किती सोपं, म्हणजे किती काळ सोपं राहणार आहे ना. पुढची पायरी घ्यायची का नको? पुढच्या पहिल्याच इयत्तेत राहायचं आहे, आपल्या पुढच्या इयत्तेत जायचं आहे का नको? त्यामुळं रोजचा अभ्यास रोज करावाच लागेल. कसाही करा, आपण करावं लागेल. चला, मग काय झालं? क्षायोक्षमिक सम्यक्त्व समजलं का? आहे ना. मग क्षायोक्षमिक सम्यक्त्व जे आहे ते अशा प्रकारे दीर्घकाळही राहू शकतं. किती काळ राहू शकतं हे आपण नंतर बघू, आत्ता काय नको ते, त्याचं सगळं बघणार आपण आहे ना. आणि पुढं सांगितलं काय आहे? क्षायोक्षमिक सम्यक्त्व हे दीर्घकाळ राहू शकतं आहे ना, किंवा एकाच भावामध्ये सुद्धा अनेक वेळाही उत्पन्न होऊ शकतं. ठीक आहे, एवढं तर समजलं ना क्षायोक्षमिक आहे ना. आणि क्षायोक्षमिक सम्यक्त्वामध्ये कशाचा उदय असतो? सम्यक प्रकृती, दर्शन मोहण्याची भेद आहे ना, त्याचा उदय असतो. हे पण लिहा अजून, मग म्हणजे मला उद्याच्याला उद्या क्षयक्षम घटवता येईल. ठीक आहे ना. तर मग आता काय पुढं? हां, आता एक वीरसागर महाराजांचं एक तुम्हाला गोष्ट माहीत असं सांगतो आहे ना. आता त्यात नियमात थोडे नियम असतील, नाही लिहिले तरी चालेल, फक्त तुम्ही समजून घ्या. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की ह्या पंचम काळातले काही जीव काय आहेत? विदेह क्षेत्रामध्ये जाणार, जन्मणार, आणि तिथून ते काय होणार आहेत? मोक्षाला जाणार आहेत. शॉर्टकट भारी वाटतोय का नाही?
आहे ना. पण हा शॉर्टकट वाईट आहे का हे वीरसागर महाराजांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो ऐका आता नीट. का? कारण ही काय आहे, कर्मभूमी आहे का नाही. कर्म करावं लागतं का नाही तुम्हाला आजीविकेसाठी वगैरे, कर्मभूमी आहे ना. हां, विदेश क्षेत्र पण काय आहे, कर्मभूमी आहे. कर्मभूमीमध्ये जर मनुष्य म्हणून जन्मायचं असेल तर त्याला नियमानं मिथ्यात्व लागतंय. कळलं का नाही. सम्यक्त्व घेऊन कर्मभूमी मनुष्यातनं कर्मभूमी मनुष्य जन्मू शकत नाही. आणि जर एकदा मिथ्यात्व आलं काय तर तुम्ही समजू नका की ते लगेच जाईल आणि मोक्षाला होईल, असं काही नाही. तो जीव अनंत काळ भटकू शकतो. म्हणून तिथं महाराजांनी एकदा प्रवचनात सांगितलं की भलेही मोक्षाला जायला वेळ लागला तरी चालल काय, पण हे सम्यक्त्व सुटता कामा नाही, ही भावना करायची. मोक्षाला जायचंय म्हणून मला मिथ्यात्व येऊ दे ही भावना नको आहे. कळलं का. हे सम्यक्त्व जे आहे ते आपल्याला सुटता कामा नाही, ते घेऊन जायचं एवढं लक्षात ठेवा. आणि ज्याने सम्यक दर्शन घेऊन गेलेलं आहे त्याचं खरं समाधी मरण सांगितलं आहे. सम्यक्त्व सहित जे मरण आहे ते समाधी मरण आहे. कळलं का. आणि सम्यक्त्व कशाला म्हणायचं हे तर तुम्हाला मी घटवलेलं आहे, ते तर सगळ्यांना तर रोज ऐकतं, तुम्हाला माहीत झालेलं आहे. सम्यक्त्व कशाला म्हणायचं, हां है ना. आत्मानुभूतीचं नावच काय आहे, सम्यक दर्शन. आपण घोषणा देतो ना, सम्यक दर्शन. हाँ, म्हणजे काय करेंगे, क्या करेंगे, शुद्ध आत्मा का ध्यान करेंगे, अनुभव करेंगे. आणि ते विसरता कामा नये, ते सुटता कामा नये, एवढं महत्त्वाचं आहे. आणि ते जर सुटलं सम्यक दर्शन तर असे कित्येक उदाहरण आहेत की तो जीव अनंत काळ सुद्धा भटकतो. ठीक आहे, अनंत काळानंतर मोक्षाला जाणार नियमानं हे माहिती आहे, पण तो अनंत काळ सुद्धा भटकायला लागला का नाही. अर्धपुद्गल परावर्तन हा काळ किती आहे, अनंत काळ आहे. एकदा सम्यक दर्शनाचं तिकीट काढलं तर तो अर्धपुद्गल परावर्तन काळाच्या अगोदरच मोक्षाला जाणार, हे कन्फर्म आहे. कळलं का. पण अर्धपुद्गल परावर्तन भटकतोय म्हणजे त्याला मिथ्यात्व आहे, म्हणून एवढा काळ भटकतोय. जर सम्यक दर्शन घेऊन राहिला, ठेवून राहिला तर मग तो जास्त काळ भटकणार नाही. एवन प्रत्येक भावामध्ये जर राहिला तर 2-4 भावातच जातो मोक्षाला. प्रत्येक भावात पाहिजे मात्र सम्यक दर्शन. पण जर परत कुठं सुटलं की झालं, परत गणित बदललं. कळलं का. एवढं तर समजलं. भावभासन झालं का. औपशमिक सम्यक दर्शन काय आहे, औपशमिक सम्यक दर्शन हे नियमाने सुटतं आहे ना. क्षयक्षमिक सम्यक दर्शन हे राहू शकतं आणि अनेक वेळा ही सुटलं तरी अनेक वेळा उत्पन्नही. आणि क्षयिक सम्यक दर्शन एकदा झालं तर मग ते तुम्हाला कुठं नेतंय, मोक्षालाच नेतं. हां हां, चांगलं आहे बरं का क्षयिक सम्यक दर्शन, पण पंचम काळात होत नाही ते. त्याचा नियम आता उद्याच्याला सांगणार. आज 9:30 वाजले आहे ना, वेळ नको जास्त. हां, लक्षात आलं का. हां, सांगतो की उद्याच्याला, राहू दे की उद्याच्यासाठी. आज लय आज सगळ्या चेहरे जरा हे झालेले आहेत आहे ना, कठीण. पण आता ह्याचं शूटिंग काढलेलं आहे. ज्यांना नाही कळलं त्यांनी काय करायचं, अभ्यास करायचा. पण शूटिंग काढतोय म्हणून उशिरा यायचं नाही, क्लासेस बुडवायचे नाहीत. कारण हिथं जे कळणार आहे ते तुम्हाला घरी बसून कळणार नाही. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न मला फक्त विचारायचा आहे. खूप जीवांचे, खूप नाही, 2 का 3 मला म्हणले, पण तुम्हाला विचारायचं आहे की आपला जो हे प्रवचन आहे ते इथं मंदिरात घ्यायचं आहे का समवेग भवनमध्ये घ्यायचं आहे. आहे ना,
ह्याचा तुम्ही डिस्कस करा, उद्याच्याला सांगा. मग त्यानंतर जर समवेत भवन असेल तर साफसफाई वगैरे होईल आणि मग 2-3 दिवसानं सुरू होईल. ठीक आहे, है ना. तर तेवढं फक्त तुम्ही विचार करा. ठीक आहे, प्रश्न कळला? हां, चला, सोपं आहे म्हणा. चला, ध्यान. जाणा हा मी जीव मिथ्यात्व कर्माने रहित आहे. माझा स्वभाव मिथ्यात्व रहित आहे. माझ्यामध्ये असमीचीन असे काहीच नाही. मी आत्मा जसा आहे तसाच आहे. माझ्यामध्ये दर्शन मोहनीय नाही, चारित्र मोहनीय नाही. मोहाने रहित निर्मोही स्वभाव आहे आहे आहे. निर्मोह स्वरूपोऽहम्. मिथ्यात्वरहितोऽहम्. सिद्ध स्वभावोऽहम्. संसार विकल्परहितोऽहम्. शांति शांति शांति. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं. ओ